दादा, परळीमध्ये तुमचा जे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या संध्या देशमुख, त्यांचे मिस्टर दीपक देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, कसं पाहता? नाही, आता हे सुडाचं राजकारण आहे. सत्ताधारी हे पदाचा उपयोग करून, सरकार आणि प्रशासनाचा उपयोग करून बऱ्याच लोकांना धमकावतात आणि या बाबतीत जर आपण बघितलं तसंच काहीतरी झालं असं वाटतं. राम खाडे यांच्यावरती देखील बीडमध्ये हल्ला झाला आहे, त्याकडे कसं पाहताय? सुरेश दसांचं नाव घेतलं जातं. खरं तर हे जे सत्ताधारी आहेत ते फार चुकीच्या पद्धतीने त्यांच्या सत्तेचा वापर करतात. आता खाड्यांवर पण खूप मोठा वार त्या ठिकाणी झाला होता. हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते आणि मग याच्यामध्ये हे सत्ताधारी, मग पोलीस याच्यात कुठेही लक्ष देत नाही, इन्व्हेस्टिगेशन केली जात नाही. मग तुम्ही सत्तेत आहात म्हणून त्याच्यातून तुम्ही जर बाहेर निसटत असाल तर जो काही लॉ असतो तो सगळ्यांना समान असतो असं जे बोललं जातं ते आज या सरकारमध्ये तसं दिसत नाही. सत्तेत तुम्ही असाल तर तुम्हाला भ्रष्टाचार माफ आहे, तुम्हाला गुन्हेगारी माफ आहे, महिलांवरचे अत्याचार तुम्हाला माफ आहे आणि तुम्ही विरोधात असाल, काही न करता सुद्धा तुमच्यावर जर कारवाई होत असेल तर हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही, हे कॉन्ट्रॅक्टर्स आणि गुंडांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री बीडमध्ये आले, मात्र तुमची सभा झाली नाही, काय येणं टाळलं? नाही, मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघामध्ये आले होते. उलट ते आले, त्यांचे आभार व्यक्त करतो. ते आल्यामुळे माझा जो नगराध्यक्षाचा उमेदवार होता आणि जे सगळे नगरसेवक असतील ते अजून जास्त मताने निवडून येतील. परळीची जागा येईल अशी अपेक्षा आहे. आता बघू मी नाही. ओके, धन्यवाद. हे होते रोहितजी पवार आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, नागपूर.